बरोबर दिसते ना मी? नमस्कार, मी स्वप्नाली. तर थांबा. नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर गावावरून मम्मी पप्पा आलेत आणि मम्मी पप्पा आल्यानंतर गावचं जे खाण्याचे पदार्थ असतात किंवा गावच्या ज्या गोष्टी असतात किंवा भाज्या असतात ते काय सगळं ते घेऊन आलेले आहेत खास आमच्यासाठी. तर आज मी तुमच्यासोबत तसाच एक पदार्थ तुम्हाला सांगणार आहे, तुमच्यासोबत तो शेअर करणार आहे. तर तो पदार्थ आहे घाट्या. तर कदाचित हा तुम्हाला पदार्थ माहीत नसेल, पण तो पदार्थ तुम्हाला माहित आहे, कारण की हा व्हिडिओ बनवण्याआधी मी थोडंसं गुगल केलं. तर गुगलवरती सगळीकडे त्या पदार्थाचं नाव असं आहे की अळूचं फदफद. आता हे तुम्हाला माहित असेल की अळूचं फदफद, अळूची वडी आपल्याला माहिती आहे, अळूचं फदफद आपल्याला माहिती आहे. पण अळूच्या फदफदला किंवा मला माहित नाही, पण आमच्याकडे त्या पदार्थाला घाट्या म्हटलं जातं. आणि तो घाट्या कसा बनवतात त्याचाच आज मी व्हिडिओ बनवलाय. मम्मी मला बोलत होती की तू बनव, पण नाही, मला तो मम्मीच्याच हातचा घाट्या आवडतो. ठीक आहे, आता हा जो मी संपूर्ण व्हिडिओ बनवते तर मला ते समजेल कसं बनायचं किंवा मला माहित पण आहे. पण आय होप की म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि कदाचित तुम्हाला घाट्या म्हणजे काय हे कळेल. कारण की असं नाही की आम्ही घाटी लोक आहोत म्हणून त्याला घाट्या बोलतात, पण लहानपणापासूनच त्याला घाट्या बोलतात. आणि आमच्याकडे ऍक्च्युली ना घाट्याची पानं वेगळी असतात आणि अळूची पानं वेगळी असतात. घाट्याची पानं ही कुठेही येतात, म्हणजे बांधावर, शेताच्या बांधावर असतात किंवा रानात असतात, कुठेही ते उगवतात. पण ते समजलं पाहिजे की कोणता घाट्या खाण्याच्या योग्य आहे. आणि त्यामध्ये दोन प्रकार असतात, एक काळा घाट्या आणि दुसरा पांढरा घाट्या. आणि ती बनवण्याची प्रोसेस तर खूप भयंकर असते. म्हणजे तो सोला, मग तो सोलताना हातांना खाज उठते, हात काळे पडतात, नंतर मग तो धुताना पण तीच हालत होते. तर बनवणं खूप अवघड आहे, पण खायला तो इतका भारी आई शपथ. मला तर घाट्या लय आवडतो. पावसाळा आला की पावसाळा इज इक्वल्स टू घाट्या. आणि प्रेम आहे यार घाट्या म्हणजे. तर मला तुमच्यासोबत ते शेअर करायचं आहे, तर नक्की व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा प्लीज. तर घाट्या बनवण्यासाठी माझी मम्मी काय साहित्य वापरते, तर मुळात पहिलं घाट्या. आता तिने तो ऑलरेडी साफ करून ठेवलाय, चिरून ठेवलाय. खरं तर माझं चुकलं, ज्या दिवशी ती साफ करत होती तेव्हा मी एक व्हिडिओ काढून ठेवायला पाहिजे होता, पण असो. तर हा आहे घाट्या. त्यानंतर ती वापरते त्यामध्ये मिरची, लसूण, सरवण्याची डाळ आणि शेंगदाणे. हे एवढं साहित्य घाट्या बनवण्यासाठी लागतं. आता हा व्हिडिओ बनवण्याचा फायदा मला पण आहे की आता मला पण घाट्या बनवता येईल. नक्की धुवून झाला की व्हिडिओ काढते म्हणून तू पिशवी काढलीस हाताची? खरं बोल. तर ना आधी हे असे हाताला पिशवी लावून घाट्या धुतला जातो, कारण की ना त्याने हातांना खाज उठते. जरी तुम्ही घाट्या सोलत असाल तरी पण हातांना खाज उठते आणि धुताना पण हातांना खाज उठते. आता जो माणूस घाट्या सोलत असेल त्यालाच माहिती आहे की त्याचे काय परिणाम होतात, ते काय हाल होतात हातांचे. आणि हात काळे पण पडतात. तेल लावल्यानंतर जो काळापणा असतो ना तो जातो. एवढं तर मला माहिती आहे घाट्याबाबत. आणि घाट्या मम्मीचा धुवून झालेला आहे. विशिष्ट सांग काय आपल्याकडे? बापरे, कसं काय नाही घाट्याचं वैशिष्ट्य मम्मी? खायचं पण तू बोल मम्मी, तुझा आवाज खूप सुंदर आहे. तू असं करतेस ना, मला बोलतेस व्हिडिओ बनवत जा, पण स्वतः तर माझ्या व्हिडिओ मध्ये काडी मात्र काय बोलत नाहीस. फक्त सांग घाट्याबद्दल, माझ्यापेक्षा तुला जे काय जास्त माहिती असेल ती सांग ना. काय नाही माहिती ग. गप मम्मी यार, मम्मी तू असं का करतेस दरवेळी? कसं असं तुझा काढ ना. हे असंच असतं. आता मम्मीने सरवण्याच्या डाळीमध्ये हे शेंगदाणे टाकलेत. आता हे तरी सांग की त्याचं काय करणार आहेस? गाठ्यामध्ये टाकायचं. पण काय करणार सुरुवातीला? तेल टाकलंय का? नाही अजून. तुझी जर ही रेसिपी मी बघितली तर मला आरामात जमेल बनवायला. बनव ना. मी लावतो, तू बनव. नाही तू बनव, आजच्या दिवस तू बनव, नेक्स्ट टाइम मी बनवते.
कुकरमध्ये मी आता तेल टाकलेलं आहे. वाव, मस्त वासाला. बापरे, मस्त फोडणी लागते या मम्मी यार तुझी. तापोळ्यापर्यंत जाऊ दे, म्हणजे तापोळ्यात कसं पोचणार शूटिंग? हा काय? हा, त्यासाठीच तर मी व्हिडिओ बनवते. आता हा घाट्या कुकर मध्ये आता मम्मी हा शिजवून घेणार ना, म्हणजे पहिलं तर असं नाही घाट्या बनवायची, कसा डायरेक्ट टोपामध्ये बनवायची. पहिला शिजवायची. हा नंतर मुंबईला आ चुलीवर घालायची. पण त्या टोपाच्या साईडला जी कड लागायची ना घाट्याची, वाव. आता पहिल्यांदा हा घाट्या याच्यामध्ये शिजवून घेणार, म्हणजे तेल टाकलं, लसूण टाकली, मिरची टाकली आणि घाट्या टाकला. आता याला व्यवस्थित शिजवून घेतलं जाणार आणि त्यानंतर पुन्हा एकदा घाट्याला लसूण आणि शेंगदाण्याची फोडणी दिली जाणार. बरोबर ना? बघ, जमला मला घाट्या. आता याच्यामध्ये मम्मीने मीठ टाकलंय, चटणी याच्यातच टाकणार आणि हळद नाही टाकायची. टाकायची ग. हा, 2 चमचे बस. चटणी, मीठ आणि हळद. आता हा मस्त असा शिजवून घे. घाट्यामध्ये टाकली आहे चटणी, मीठ आणि हळद. आता हा घाट्या कुकरमध्ये शिजवून घेतला जाणार पहिला, त्यानंतर त्याला पुन्हा एकदा फोडणी दिली जाणार. अरे तू शेंगदाणे आत्ताच टाकणार ना याच्यामध्ये? चटणी, मीठ, हळद घाट्यामध्ये टाकलेली आहे. आता त्याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकले जाणार आणि त्यानंतर त्याला या लसणीची, फक्त लसणीची फोडणी दिली जाणार. आणि हो, याच्यात सरावण्याची डाळ पण आहे, सॉरी मी विसरले. तर नेक्स्ट टाइम मी सरावण्याच्या डाळीवरती व्हिडिओ बनवेन. आणि हा बनवला जात आहे घाट्या. आता फक्त 2च स्टेप बाकी आहे. एक म्हणजे घाट्या शिजला पाहिजे आणि त्यानंतर घाट्याला दिली जाणार ती फोडणी, मग घाट्या तयार. भात गाठ्याला फोडणी दिली की मग कुकरला हा चपाती आहे का? हा, चपात्या केलेस तू? सकाळी बनव. मम्मी भातच नाही ना. याला ना डब्याला? भातावरच खूप मस्त लागतो. इतरांच्या मम्म्या किती युट्यूब मध्ये बोलतात व्हिडिओ मध्ये की हे असं काय पद्धत किंवा काय, तू एक शब्द बोलत नाहीस. तू बोलतेस ना. मी काय बोलते? मी जर चुकीची माहिती लोकांना दिली तर कशी देशील? तुला येतच. प्लीज याकडे लक्ष नका देऊ. ह्या प्रत्येक महिलेची ही सवय आहे घरगुती. पप्पांचं नाही. हा ना, जळतात ग ते. आपण दोघी एकत्र आहे आणि ते बिचारे एकटे तिकडे बसलेत ना, त्यामुळे. बघा आता माझी मम्मी का नाही बोलत आहे याचं कारण पप्पांनी सांगितलंय. आणि आता कुकरला शिट्ट्या होतील. किती शिट्ट्या करायच्यात मम्मी? 5-6 शिट्ट्या करायच्यात. आता काय करतेस? लसूण ठेवतो फोडणी.
झालं. आता याला 5-6 शिट्ट्या आल्यात की तो घाट्या शिजणार आणि त्यानंतर त्याला जसं की मी म्हटलं लसणीची फोडणी दिली जाणार. डन. असं म्हटलं त्याला फोडणी नाही दिली तरी पण तो तयारच आहे ना. डबल फोडणी असली चांगला लागतो. शेंगदाणा दाव जरा बॅटरी. बॅटरी नाही, ते मोबाईलचा फ्लॅश आहे. आणि आता मी गुगल केलं तर सगळीकडे असं म्हणजे दाखवते मम्मी की ह्या अळूचं फदफद म्हणून फेमस आहे. घाट्या म्हणून कुठेच कोण काय लिहित नाही किंवा दाखवत नाहीये. हा बघितलं युट्यूबला कोणी टाकलंय का, तर सगळ्यांनी असंच लिहिलंय अळूचं फदफद. चमचा काढ. जरा चालून घालतो. अडीचला पण अगं मला जेवायचं पण आहे, मला खूप भूक लागली. टोपात लावला असता असता आता भात झाला पप्पा असता. म्हणले कुकरला पप्पा पण ना हे माठ पाहिजे. तू काय पकड फोन. टेस्ट करताना बघतेस. मीठ कमी लागते. चटणी बराबर आहे. थोडीशी टाक चटणी. बस. आता इकडे फोडणीची तयारी सुरू आहे. अरे नाही मम्मी तेच तुला बोलते की तुम्ही तेलच काढून नाही ठेवत रात्रीचं. ऐन टाइमला वांदे होतात माझे. करपेला बापरे. ऐक हा मस्त. आणि अशा पद्धतीने ही घाट्याची दुसरी फोडणी. आणि हा घाट्या झालेला आहे तयार. आता याच्यात पाणी होत ना रे? नाही ना. आता ते बघ उडतोय. बारीक केला. आता हा तयार झालेला आहे. वाव. अशा प्रकारे गरमागरम घाट्या. ऐक मला असं वाटतंय ना हा घाट्या बघूनच मला जाम भूक लागली आता. आणि सकाळी मम्मीने चपात्या केल्या होत्या, पण मला ना घाट्या भातावरतीच खूप आवडतो. एक नंबर लागतो. पप्पांच्या आवडत्या खास मिरच्या. मला पण हे डब्बे ऑफिसला न्यायचे आहेत मला. काय वाटीत देऊ का ताटात देऊ? गरम आहे.
मंगळवारी संध्या प्रेम प्रेम फक्त घाट्या प्रेम वा. उद्या 8 दिवस होतो काढला. बघू हा मम्मी आता कसं झालंय. लय भारी लागतो ना, लय मस्त झाला. आता कुठला भेटायचं? मी मुद्दाम व्हिडिओ बनवला कारण की गणपतीत तर नाही बनवला जाणार. गणपतीत नाही ना बोलत. मला चपाती दिवाळ आहे. चांगले आहे ना गव्हाचं पिठाचं. हा खुसखुशीत येतात ना चपात्या. कुठे येत या लय गहू टाकलेलं मी त्याचं. मी गणपतीत दळून देईल ना 5 किलो. हे गहू चांगलं होतं तर राशन आपलं काळ्या बाजारचं घेतलं 45. असं आपण पालकच्या भाजीचं पण बनवू शकतो ना. हा होतं नाही पालकची भाजी ना घट्ट अशी बनवायला पाहिजे. गावी आल्यावर कथली बनव. अरे माझा व्लॉग संपत आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओला भरभरून प्रेम द्या प्लीज. डब्यात नाही घ्यावी.